आज श्रावणी सोमवार, त्याच निमित्तानं झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकरचं घरबसल्या दर्शन घडवणार आहोत आणि सोबतच त्याची महतीही सांगणार आहोत। भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक। श्रावण महिन्यानिमित्त या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते। शिवलिंग स्वयंभू असून भीमा नदीचा उगमही इथूनच होतो। शिव आणि पार्वती असे एकत्रित शिवलिंग या ठिकाणी आहे। त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकरानं अर्धनारी नटेश्वर रूप धारण केलं आणि वध केला। त्यानंतर भीमाशंकर इथं शिवलिंगाची स्थापना झाल्याची आख्यायिका सांगितली जाते। समोर पालखी पाहिलीत, पालखीमध्ये मुकुट ठेवलेला आहे भीमाशंकराचा। तो पंचमुखी मुकुट आहे। ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र, चंद्र, पार्वती अशी पंचतत्व एकत्र होऊन मोठं भीमरूप घेतलं आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा संहार केला। शंकराने मोठ्या रूपात मारलं म्हणून याला भीमशंकर म्हणतात। प्रशासन आणि देवस्थानातर्फे भाविकांसाठी योग्य त्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र या ठिकाणचा संपूर्ण परिसर अभयारण्याच्या हद्दीत येत असल्यानं सुविधा पुरवण्यात अडचणी निर्माण होतात। मंदिरामध्ये जे दर्शनाची जी रांग असेल त्याबाबत सुद्धा देवस्थान जागरूकपणे या ठिकाणी व्यवस्था करत असते। या ठिकाणी अभयारण्य असल्यामुळे जरा थोडेसे पार्किंग हे सर्व अडचणी निर्माण होत असतात। एकीकडे पावसाची सर, हिरवागार परिसर आणि दुसरीकडे भाविकांची गर्दी, यात भीमाशंकरचा परिसर चिंब झालाय। साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भीमाशंकर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।